नमस्कार. अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज अनिकाज किचनमध्ये टेस्टी अशी एक डिश बनवूया. तर चला मग अनिकाज किचनमध्ये. टेस्टी अशी ही महाराष्ट्रीयन डिश मिसळ पाव. तुम्ही पाहू शकता, खूप छान टेस्टी आहे, करायला अगदी सोपी आहे अशी ही टेस्टी मिसळ पाव. खूप हेल्दी डिश आहे आणि खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. 1 कप मी मटकी घेतलेली आहे. याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर याला पूर्ण पुढेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत घालायचे किंवा ओव्हरनाईट जरी भिजत घातलं तरी चालेल. एक चाळणी घेतली आहे आणि एक खाली भांडं ठेवलं आहे. त्याच्यावर हे मटकी काढून घेतली आहे. ही चाळणी आहे आणि याला छान पसरून घ्यायचं आणि एक ओला कॉटनचा कपडा घेऊन याच्यावर असं झाकून ठेवायचं आहे. एक 7 ते 8 घंटे असं छान झाकून ठेवायचं आहे, म्हणजे याला छान मोड येते. मस्त असे मटकीला मोड आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेत आहे. तेल कोणतेही घातलं तरी चालेल. आता तेल गरम झालेलं आहे. याच्यात 2 मोठे साईजचे कांदे घेतले आहे. हे कांदे घालून घ्यायचे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहे आणि 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे. हे घालून घ्यायचे आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता हा छान कांदा गुलाबी रंगावर आला आहे, छान मऊ पण झाला आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये एक मोठा साईजचा लाल टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. हे टाकून छान आपण याला भाजून घेऊ. टोमॅटो छान नरम झाला पाहिजे, याच्यासाठी आपण हे झाकण लावून एक 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. 2 मिनटं झाले आहे, आपण चेक करू. टोमॅटो छान नरम शिजलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्या मिश्रणाला एकदम थंड करून घ्यायचं आहे. नंतर ह्या मिश्रणाची मिक्सरमध्ये बारीक अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालत आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये जास्ती तर्री हवी असेल तर तेलाचं प्रमाण भरपूर घालावं लागेल. आणि नंतर जो मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतलं होतं कांदा आणि टोमॅटोचं, ते वाटण याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. आणि मिसळ पावाला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तच लागते. नंतर हा मिसळ पाव मसाला आहे. याची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. हा 2 चमचे मसाला घालून घ्यायचा आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, आणि छान असा मस्त सुगंध सुटलेला आहे. आता ह्या स्टेजला ही मोड आलेली मटकी आहे, ही मटकी आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. मटकी आपण थोडीशी एक वाफ आणून घ्यायची आहे, याला झाकण ठेवून. आता 1 मिनिट झालेला आहे, छान वाफ आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे. एक पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परत एक
गडवा मी पाणी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे, तर मीठ चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि याला झाकण लावून स्लो गॅसवर 10 मिनटं शिजून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये थोडंसं ढवळत राहायचं. 10 मिनटं झाली आहे. लो गॅसवर मी हे शिजत ठेवलं आहे. खूप छान शिजलं आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त सुगंध असा सुटलेला आहे आणि ह्याला तर्री पण खूप छान आली आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि याचा रस्सा मी असा पतला केला आहे. मिसळचा रस्सा हा पतलाच असतो. तर सर्व करायला घेऊ. एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ही मिसळ घालून घ्यायची. आणि ही थोडीशी तर्री घालून घ्यायची आहे. नंतर ह्याच्यामध्ये फरसाण घालून घ्यायचं आहे. फरसाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घेऊ शकता. नंतर याच्यावर थोडा कांदा घालून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर आणि वरतून थोडासा शेव घालून घ्यायचा आणि वरतून थोडीशी तर्री घालून घ्यायची आहे. अशी ही मिसळ रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला माझी ही डिश कशी वाटली जरूर कळवा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. अशी ही टेस्टी मिसळ पाव.